सकाळी सूर्य विशालगडाचा कडा चढून वर येत होता. विशाल वनराजीच्या मस्तकावर पिवळ्या किरणांचा तेजोमय सडा सांडत होता. पानापानावर बिलगून बसलेली दवबिंदू रत्नाप्रमाणे चमकत होते, त्यामुळे डोळे दिपत होते. मंद वाऱ्याच्या घसऱ्याने धुक्याचे थर विचलित होत होते आणि तिथं जीवनाची दौड सुरू झाली होती. पाखरांनी किलकिलाट आरंभला होता. कपारीत बसून मोर मुक्तीची ललकार देत होते आणि हुडव्यावर बसून कोंबडे त्याला साथ करीत होते. गुणाजी आणि हिराजी शेताकडे जात होते. धोंडीबा शेळ्या घेऊन रानात गेला होता. राधाबाई आणि कृष्णा स्वयंपाकात दंग झाल्या होत्या आणि दारातल्या कळकीच्या बेटाखाली हिराजी व वत्सलाबाई ही दोघं बोलत बसली होती. धाकट्या भावाला थोरली बहीण चार हिताच्या गोष्टी सांगत होती आणि भाऊ त्या शांतपणे ऐकून घेत होता. तोच पांदीने सावळा महार आला. तो गावात निघाला होता. त्याला पाहून हिराजी म्हणाला, ए सावळ्या, त्या हसण्या मुसलमानाला म्हणाव म्या बोलवली या, आत्ता धरतो. असं म्हणून महार निघून गेला आणि वत्सलाबाई म्हणाली, आता नीट वाग, लगीन कर. थोरला भाऊ कसा संसार करतोय बघ, तसा तू बी कर. आता आधी घर बांधतो, मग लगीन करतो, हिराजी म्हणाला. हो, तेच म्हणते मी, वत्सलाबाई म्हणाली. तुझं निम्म वय झालं, आता कुणाच्या भानगडीत पडू नका. अक्का, मी कुणाच्या पाचोळ्यावर पाय देत नाही, हिराजी शांतपणे म्हणाला. मागच्या 10 दरवाड्याचं 20,000 रुपये पडवळवाडीच्या इनामदाराकडे ठेवलं होतं. ते परवाच आणलं म्या. आता पैशाची कमतरता नाही, पर एक अडचण हाय. कसली अडचण, सांग की. वत्सलानं विचारलं आणि क्षणभर विचार करून पिराजी म्हणाला, आता दादाच्या पोराबाळात मला भरच वाटना. दादा, वहिनी, हिराजी ही सारी बरी आहे ती, पर त्यो धोंड्या व्हाईच हुबला खाय आणि लोकाची भाकूर कुठवर खायची म्या, त्याचा मला कंटाळा आलाय. 20 वर्ष लोकांची भाकरी खाल्ली, आता आणि कुठवर खाऊ. मग काय करायचं म्हणतोस, वत्सलाने गंभीरपणे विचारले. मी येगळा होणार आहे, पिराजी भुईटोकरीत उत्तरला. तू 8-15 दिवस कृष्णाला इथं ठेवू, म्हणजे ती मला जेवण करून घालील. मी मोकळा बिनघोरी घराचं काम सुरू करीन. घर बांधून झाली की तू कृष्णाला घेऊन जा, नाहीतर मी घेऊन येईन. त्याच्या डोळ्यात पाणी भरलं, तो उदास झाला. पिराजीच्या डोळ्यात पाणी पाहून वत्सलाचं हृदय भरून आलं. किंचित पेचात पडल्यासारखं वाटलं, तरी पुन्हा तिने विचार केला, किती केलं तरी हो आपला भाऊ आहे. त्याच्यावर जन्मल्यापासून संकट येत आहे. जर आपण 8 दिवसाकरिता कृष्णा त्याच्याकडे ठेवली तर त्यात काय बिघडणार आहे, आणि नाही म्हटलं तर त्याचा जन्मभर आपल्यावर बोल राहील. त्याच्या पडत्या काळी आपण एवढी मदत का करू नये असा विचार करून ती म्हणाली, बरं, असू दे कृष्णाला 8-15 दिवस. शेवटी ती तुमचीच आहे, इथंच तिचा जन्म जाणार आहे. हे ऐकून पिराजीला आनंद झाला. तो एकदम गहिवरला. त्यानं वत्सलाचे पाय धरले आणि हसण्या मुलांनी आला. त्यानं कपाळावरचं पागुटं मागं सारून पिराजीला रामराम केला आणि बैठक मारीत तो म्हणाला, हं, बोलाव. का बोलावणं केलंय. त्यानं खिशातून चिलमीचा बुडका काढून त्यात तंबाखू भरली. वाईच काम आहे. मग सांगतो, पिराजी म्हणाला. मग हसनबाई वत्सलाकडे वळून बोलला, अक्का, मला वाटलं 20 वर्षात पिराजीच्या नांगीतलं सारं जहर झिरपून जाईल, पण तसं काय दिसत नाही. पिराजीची नांगी हाय तशीच वर आहे. अरे बाबा, तुरुंगात जहर झिरपत नाही, पिराजी म्हणाला. तिथं नांगीत जहर भरत्यात. तुरुंग म्हणजे ईक तयार करायचा कारखानाच आहे म्हणतोस. हे ऐकून हसण्या पोट धरून हसला. मग हळूच बोलला, सकाळीच ते भडवं बोकाड कुठे गेलंय.
त्याच्या मागं जायचं आहे बोंबलत. काय काम आहे ते सांगा. माझं घर बांधायचं आहे. त्याचं कंत्राट घेतोस का? पिराजी म्हणाला. एकदम गंभीर होऊन हसन म्हणाला, किती आखणी घर? आखण्यावर हिशोब असतो. 8 आखणी. पिराजी उत्तरला. झोडपिव का तोडीचं? हसननं खुलासा मागितला. तोडीचं, पिराजी म्हणाला आणि नरमून हसण्या म्हणाला, मग मला कंत्राट नग. रोज मजुरीवर रचून देतो. काय रोज घेणार? पिराजीनं विचारलं. जगात चालू आहे तो दर, हसण्या म्हणाला. 2.5 रुपये. दसऱ्याला घर रचून देण्याची इशारात म्हणून 50 रुपये देऊन पिराजी मलकापूरला गेला आणि 2 इरकलची लुगडी, 1 वज्रटीक घेऊन आला. ते लुगडं व टीक बहिणीच्या हातात देऊन तो म्हणाला, हे माझं तुला पहिलं माहेर. घे, रुसू नग. नजरनं ठरणारं तल्लम रेशमी लुगडं आणि 2 तोळ्याची वज्रटीक पाहून वत्सलेला आनंद झाला. माझ्या भावाला उदंड आयुष्य दे, अशी तिने देवाची करुणा भाकली. वत्सलाबाईनं 4 दिवस माहेरात आनंदात घालवले. मग कृष्णाला पिराजीकडे 15 दिवस ठेवून ती ताराळ्याला गेली आणि त्याच्या 4थ्या दिवशी पिराजीनं वेगळं सपर उभं करून तो वेगळा राहू लागला. त्याचं ते वागणं राधाबाई व गुणाजी यांना बरं दिसलं नाही. परंतु पिराजीनं आज न उद्या स्वतःचा वेगळा संसार थाटलाच पाहिजे. त्यालाही 4 मुलं बाळ झाली पाहिजेत. आपल्या घरात तो किती वर्ष राहणार, असा विचार करून ती दोघं गप्प बसली. दिवसापाठी दिवस येऊन आठवडे उभे राहत होते. हसण्या गवंडी दगडावर दगड रचून पिराजीचं घर उभं करीत होता. कृष्णा दिवसभर पिराजीच्या सपरात राहत होती आणि संध्याकाळी आपल्या आत्याच्या राधाबाईच्या कुशीत जाऊन निजत होती. वत्सलाबाईनं जातेवेळी तशी तिला सूचना दिली होती आणि आपलं मन चावरं आहे याची जाणीव असल्यामुळं पिराजीनंही ते मान्य केलं होतं. तो दिवसभर फिरून रात्री एकटाच त्या सपरात पडत होता. परंतु रात्रीच्या रात्री त्याच्या डोळ्यात उजळत होत्या. त्याला कृष्णाचं वेळ लागलं होतं. कृष्णा आपली कशी होईल या एकच विचारानं त्याची पाठ घेतली होती. पिराजीचा राग, त्याचं बळ, त्याची ती कुऱ्हाड 2 वाडीला आणि सभोवतीच्या 10-20 खेड्यांना माहीत होती. म्हणून प्रत्येक माणूस त्याला बिचकून असे, जो तो त्याला टाळत होता. पिराजी आपल्यापासून दूर असावा असं साऱ्यांना वाटत होतं आणि कृष्णानं आपल्यापासून दूर नसावं असं पिराजीला वाटत होतं. तो स्वतःलाच भीत होता. परंतु त्याचं ते चावरं मन अलीकडं पिसाळलेलं होतं. ते त्यालाच बोचकरत होतं. कृष्णानं रोज रात्री राधाबाईकडे जाणं त्याला पसंत नव्हतं. तो कोणाशीही बोलत नव्हता. एके दिवशी तो गुमानच मलकापूरला गेला आणि शिंदेशाही तोडे, गाठी झुंबरे, पुतळ्याची माळ हे दागिने घेऊन आला. ते दागिने कृष्णापुढे ठेवून तो लाचारपणे म्हणाला, हे दागिने अंगावर घाल. पिराजीचा तो आग्रह मोडणं कृष्णाच्या जीवावर आलं. ते दागिने मला नको असं ती म्हणाली नाही. अगदी कंठात आलेल्या नकार तिनं गिळून ते दागिने अंगावर घातले आणि फुलांच्या बहरानं वेलीची शोभा वाढावी तद्बत सोन्याच्या साजानं कृष्णाची सुंदरता वाढली. पिराजीचा आत्मा शांत झाला. परंतु गावातील काही लोक बेचैन झाले. कृष्णाच्या अंगावर दागिने पाहून राधाबाईचं मन विचारांच्या चिखलात रुतून बसलं. राधाबाई सगट 2 वाडी बुचकळ्यात पडली होती. परंतु त्याच दिवसापासून पिराजीनं नवा उद्व्याप सुरू केला. तो दर 4-8 दिवसांनी कृष्णाला घेऊन कुठल्या तरी बाजाराला जाऊ लागला. खांद्यावर कुऱ्हाड घेऊन पुढे चाललेला पिराजी आणि त्याच्या मागं नटून निघालेली कृष्णा पाहून पुन्हा गाव बुचकळ्यात पडला.